मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राया आता दार उघडतो तर त्याचे मित्र सावधच असतात की जर जय पुरोहित असेल ना तर त्याला ना काठीने चांगला बदडून काढायचा। मग आता राया त्यांना अलर्ट करतो की दरवाजा उघडल्या मारायचं। राया आता खूप जोरात दार उघडतो, त्यामुळे आता मंजिरी असते ती पटकन अशी आतमध्ये येते। राया देखील आता घाबरतो आणि पटकन त्या गवताच्या ज्या पेंढ्या असतात त्याच्यावर पडतो। तेव्हा आता मंजिरीचा तोल जाऊन ती सुद्धा त्याच्या अंगावरच पडते आणि मग ते दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात। तर त्याचे मित्र म्हणतात की हे काय आता? मग आता ते दोघेही एकमेकांच्या जेव्हा मिठीत असतात तेव्हा त्याचे मित्र पाहतच राहतात। राया आणि मंजिरी सुद्धा एकमेकांकडे खूप वेळ असे पाहत राहतात। तेव्हा त्या दोघांना आता एकमेकांकडे पाहताना कसलंच भान राहिलेलं नसतं। त्याचे मित्र मात्र आता मोठ्या मोठ्याने हसू लागतात आणि त्या दोघांना भानावर आणण्याचा प्रयत्न करतात। मंजिरी पहिल्यांदा भानावर येते आणि म्हणते, अरे राया, काय तू असं कुणी दार उघडतं का रे? मी पडले असते म्हणजे। आता पटकन त्याच्यापासून बाजूला होते आणि मग राया देखील आता उठतो आणि मंजिरीकडे पाहतच राहतो। ती आता त्याचे मित्र त्याच्यावर हसतात आणि म्हणतात, राया भाऊ काय आहे ना, आम्ही जरा बाहेरून आता फेरी मारून येतो हा। त्यानंतर आता त्याचे मित्र जेव्हा तिथून जातात ना तेव्हा आता रायाला लगेच मंजिरी म्हणते, अरे राया काय हे असं कुणी कुणाला ओढून घेतं का रे? अरे जीजी म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे। मग आता राया म्हणतो, जीजीचं माहित नाही परंतु तू म्हणशील ना तर आहेच आपण। बरं मी काय म्हणतो, तू आता ह्यावेळी कशाला आलीस? तेव्हा आता मंजिरी म्हणते, राया अरे मला आता काहीतरी आठवलं म्हणून तुझ्या बरोबर बोलायला आले। तेव्हा राया आता म्हणतो, काय आठवलं आणि बाहेर कुणी पाहिलं नाही ना? मग आता ती म्हणते, नाही रे, मी काय येताना सर्वांना आमंत्रण देऊन येऊ का? मी रायाला भेटायला चालले म्हणून। नंतर त्याचे मित्र आता तिथून गेल्यानंतर मिस फायर बोल ना, तुला काय बोलायचं होतं असं आता राया विचारतो। मग आता मंजिरी म्हणू लागते, अरे जीजीच्या बोलण्यातूनही मगाशी असं आलं की जयच्या बंदुकीतल्या गोळ्या ह्या खोट्या होत्या, त्या बदलल्या गेल्या होत्या, तर त्या आपल्याच घरी बदलल्या असतील ना, आणि तूही असंच काहीतरी बोलत होतास ना। त्यावेळी राया म्हणतो, हे बघ, गोळ्या बदलण्याचा चान्स फक्त तुझ्याच घरातून येऊ शकतो, पण नेमकं तुला आता काय म्हणायचंय? त्यावेळी आता मंजिरी म्हणते, अरे राया, जय नेहमीच्याच कपड्यांमध्ये घरी आला होता बरोबर पूजेसाठी। जेव्हा माझ्या घरी आला होता ना तेव्हा काकू त्याला सारखी सारखी आग्रह करत होती की पूजेसाठी कपडे बदल म्हणून, आणि तो काकूच्या खोलीमध्ये गेला होता कपडे चेंज करण्यासाठी बरोबर, आणि कपडे बदलत असताना त्याने त्याची बंदूकही तिथेच काढून ठेवली असेल ना। तेव्हा रायाच्या आता सगळं काही लक्षात येतं, म्हणजे तो आता विचारतो, गोळ्या बदलल्या गेल्या त्या तुझ्या घरात असं तुला म्हणायचंय का? मग आता ती हो असं म्हणते। पुढे राया म्हणतो, कशा आणि कुणी बदलल्या असतील ते माहित नाही। आता मंजिरी म्हणते, तेच तर आपल्याला शोधून काढायचंय आता। अरे राया, आमची पूजेची सगळी गडबड सुरू होती आणि बरेचसे पाहुणे सुद्धा आले होते आणि बऱ्याच बायका सुद्धा होत्या, पण बाहेरचं असं कुणी का करेल ना? हो, पण जय बंदूक विसरून गेला होता ना हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे, कारण तो जेव्हा निघाला ना तेव्हा ती बंदूक घेण्यासाठी पुन्हा मागे आला होता। त्यावेळी आता तिला आठवतं की सर्व्हिस रिव्हॉल्वर आतमध्ये राहिली म्हणून जय हा तिथे आणण्यासाठी गेला होता। त्यावेळी राया म्हणतो, हे बघ मिस फायर, अगं जयने काही गोळ्या बदलल्या नाही हे आपल्याला माहित आहे, परंतु असा कुणीतरी जो चांगला माणूस आहे आणि त्या माणसाला सुद्धा माहिती आहे की मी एक चांगला माणूस आहे म्हणून, आणि मी खरा आहे, आणि त्याला हे सुद्धा माहित आहे की घोरपडे माझ्या जीवावर टपलाय, त्याने मला वाचवले मिस फायर, पण कसं वाचवलं असेल? तेव्हा आता मंजिरी म्हणते, त्याचा तर अंदाज येत नाही ना। तेव्हा राया तर्कवितर्क लावू लागतो की फक्त तुमच्या घरातील सर्वजण तेथे होते। मग आता तो घरातील सर्वांची एक एक करून नावं घेऊ लागतो। तेव्हा यापैकी कुणी बदलली असेल का त्या गोळी असं तो विचारतो। मग आता ती म्हणते, त्याचाच तर अंदाज लागत नाहीये ना, पण राया मी आता घरी जाते आणि माहिती काढण्याचा जरा प्रयत्न करते, कारण बंदुकीतल्या गोळ्या नेमक्या कुणी आणि कशा बदलल्या असतील याचा शोध घ्यायलाच हवा। तेव्हा राया म्हणतो, अगं मिस फायर, तुला माहिती आहे का त्या घोरपडेला सुद्धा माहित नाही की कुणी गोळ्या बदलल्या होत्या? तेव्हा मंजिरी विचारते, असं आहे का? पण तुला कुणी सांगितलं? मग आता मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो ना तेव्हा तो घोरपडे बोलत होता आणि मी स्पष्टपणे ऐकलं असं आता राया म्हणतो। त्याच वेळी आता मंजिरी विचारते, काय तू पुन्हा त्याच्यासमोर का गेला होता सांग बरं अगोदर? मग आता राया म्हणतो, अगं मिस फायर, हे असं करावंच लागतं,
आणि आता सुद्धा मला तुझ्या घरी सुद्धा यावं लागेल. त्यावेळी आता तिला धक्का बसतो. ती विचारते, कशाला आता घरी? आता वेषांतर करून घरी येणार आहेस का तू राया? तेव्हा त्या गोळ्या कुणी बदलल्या, कशा बदलल्या याची माहिती मला काढायलाच हवी असं आता राया म्हणतो. त्यावेळी ती म्हणते, अरे बाबा नको येऊ पुन्हा आता घरी. आता ईशाचं तर झालं, आता ऋजुताच्या डोक्यावर तू बंदूक ठेवून येणार आहेस की काय? आणि ते जाऊ दे, मला तुझ्याशी बोलायचंच होतं, पण तू ईशाला का घेतलं या सगळ्यामध्ये? आणि जयने स्वतःची बायको समजून ईशाला जर काही केलं असतं तर मग आपण काय केलं असतं? तेव्हा आता रायाला आठवतं की कशा प्रकारे जेव्हा आता ईशा ही चेहरा झाकून आता इकडे आली होती, तेव्हा जयने तिला धमकी दिली होती की आई बाबा तुझे जामखेडला राहतात, त्यांना माहीत आहे का इथे आली आहे ते? आणि स्वतःची बायको समजून तो आता असं बोललेला असतो. ते आता सगळं काही रायाला आठवतं आणि त्यामुळेच तो आता म्हणतो, थांब मिस फायर, मला एक गोष्ट आता समजली आहे. तेव्हा ती विचारते, काय झालं राया? मग आता तो म्हणतो की मिस फायर, मला एक क्लू आता मिळाला आहे. त्यावेळी ती विचारते, कसला रे क्लू? तेव्हा आता तो म्हणतो, अगं ज्या दिवशी शाही चेहरा झाकून आली होती ना, तेव्हाच मग तो जय तिला म्हणाला होता की तुझे आई बाबा जामखेडला राहतात, त्यांना माहीत आहे का तू इकडे आलेली? तेव्हा आता मंजिरीलाही आनंद होतो. ती म्हणते, बरं झालं आपल्याला समजलं की ते जामखेडला राहतात म्हणून. पण हे जयने स्वतः सांगितलं होतं का? त्यावेळी आता राया म्हणतो, हो, आणि मी त्याला म्हणालो सुद्धा होतो की तू तुझ्या तोंडानेच हे सगळं काही सांगणार. सांगू का ग मिस फायर, आपल्यावर खरंच पांडुरंगाची कृपा आहे. आता बघ मिस फायर, मी जामखेडला जाणार आणि त्याच्या बायकोला घेऊन येणारच. त्यावेळी आता मंजिरी अजूनच खुश होते. पुढे आता तो म्हणतो की तुझं लग्न अजिबात त्या घोरपडेबरोबर मी होऊ देणार नाही मिस फायर. की पेटता अंगार आणि हा रायाचा वार हा कधीही फेल जात नसतो. तर दुसरीकडे जय आता खूपच चिडलेला असतो आणि मग तो लगेच जो खोट्या गोळ्या बनवतो ना, स्टेशनमध्ये आणून खूप मारत असतो. तरी आता तो खूप जोरात ओरडत असतो की साहेब प्लीज मला मारू नका, साहेब प्लीज मला मारू नका. परंतु घोरपडे आता काही ऐकायला तयारच नसतो. तेव्हा घोरपडे आता म्हणतो की मला खरं खरं सांग की कुणी हे सगळं केलं? मग आता तो म्हणतो, खरंच साहेब मला माहीत नाही, पण मी काही हे केलेलं नाहीये. मी खोट्या गोळ्या सुद्धा कुणालाच दिलेल्या नाही. तेव्हा खोट्या गोळ्या कुणाकुणाला दिल्या त्याची यादी मला हवी आहे असं आता रागातच जय म्हणतो आणि त्याला अजूनच मारत असतो. तेव्हा तो आता जीवाच्या आकांताने रडत असतो आणि म्हणतो, खरंच मी कुणालाच त्या गोळ्या वगैरे दिल्या नाही. तेव्हा माझ्याकडे खरी बंदूक आहे, या 6च्या 6 गोळ्या तुझ्या डोक्यात घालीन, खरं खरं सांग असंही अजून जय त्याला फोर्स करत विचारतो. तरीही तो आता रडतच नाही असं म्हणतो. तर आता हा माणूस काही सांगत नाहीये नक्की कुणी हे केलंय, पण आता सत्य कसं काढून घ्यावं असा जयला प्रश्न पडतो. कारण अजूनही त्याला माहीत नसतं की त्या गोळ्या कुणी बदलल्या आहेत. त्यामुळेच आता तो त्या माणसाला विचारतो, तुला खरंच माहीत नाहीये का? मग आता तो माणूस म्हणतो, नाही ना बा, मला खरंच काही माहीत नाहीये. तेव्हा तू खोटं नाही ना बोलत असं पुन्हा एकदा जय विचारतो. त्यावेळी तो माणूस म्हणतो, नाही सर, मी कशाला खोटं बोलू? त्यानंतर आता जय हा त्याला धमकावतो, तू माझ्या काही कामाचा नाही आहेस, परंतु खोट्या बंदुकीच्या गोळ्या नक्की कोण बनवतो हा पत्ता मला पाहिजे. त्यावेळी हो, त्या माणसांचा पत्ता मी द्यायला तयार आहे, पण मला सोडा आता असा आता तो माणूस जीवाच्या आकांताने ओरडू लागतो. तेव्हा जय आता त्याला सोडून देतो. मग नंतर आता जय विचार करत असतो की नक्की हे कुणी केलं असेल, नक्की हे प्रकरण काय आहे, मला लवकरात लवकर शोधून काढायलाच हवं. त्याचवेळी आता तो त्याच्या साथीदाराला विचारतो की तुला जे काम दिलं होतं ते झालं का? मग आता त्याचा साथीदार म्हणतो, हो, तुम्ही जे काम दिलं होतं ना सर ते झालं आहे. राया जामखेडला गेला ना तरीही त्याला तिथे काहीच पुरावे हाती लागणार नाही. तेव्हा गुड असं आता जय म्हणतो आणि खूपच खुश होतो. आता मंजिरी बाहेर निघालेली असताना जिजी तिला विचारते, काय ग तू कुठे निघालीस? मग आता मंजिरी म्हणते, घरामध्ये कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर म्हटलं विठुरायाच्या दर्शनाला जाऊन येते. त्यावेळी अगं कशाला आता बाहेर पडतीयेस, तो राया जर बाहेर भेटला तर उगीच काही बीही तुला बोलेल, त्यामुळे तू जाऊच नको असं आता लगेच जिजी म्हणते. जिजीला कसं समजावं हेच मंजिरीला कळत नाही.
तेवढ्यातच आता मंजिरीचा भाऊ म्हणजे निखिल तिथे येतो आणि म्हणतो की अगं जीजी जाऊ दे ना ताईला बाहेर, कारण आपल्या घरामध्ये कार्यक्रम आहे ना, मग तिला जाऊ दे, तू नको तिला उगीच अशी. तो म्हणत असतो 2 दिवसावर आता लग्न आलंय ताईचं आणि तू अजूनही तिला अशी घरात डांबून ठेवतेस, हे कितपत योग्य आहे आई, अगं सांग बरं. मग आता ठीक आहे, तुम्हाला जायचं तर जा, असं जीजी म्हणते. मग आता निखिल म्हणतो मी सुद्धा जातो तिच्याबरोबर, चालेल ना. त्यावेळी ठीक आहे असं आता जीजी म्हणते. नाना म्हणतात अगं उमे काय एवढे आडेवेडे घेते, जाऊ दे ना. मग आता ती म्हणते कुठे मी काय म्हणाले, जायचं तर जाऊ दे त्यांना. तर मंजिरी आणि निखिल हे दोघेही आता विठुरायाच्या दर्शनासाठी जायला निघतात. दुसरीकडे जय हा पोलीस स्टेशनमध्ये आता कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत बसलेला असतो. तेवढ्यातच शशिकला आता तेथे येते आणि विचारते काय मग जावई बापू कसे आहात, बरे आहात ना, असे विचार करत बसलात ना, म्हणून मी विचारते आपलं काळजीने. मग आता जय विचारतो तू इथे कशाला आली आहेस, तेव्हा काही नाही 2 दिवसानंतर तुमचं लग्न होणार आहे ना, फायनली तुम्ही आमचे जावई होणार, आज काय ग्रह मग आहे ना. आता तूच विचार कर मी इकडे कशाला आली असेल, कारण साखरपुड्याला काय घडलं हे तर तुला चांगलंच माहीत असेल. तुझा साखरपुडा तर मोडला ना. तेव्हा आता जयला आठवतं की कशाप्रकारे राया हा अगदी म्हाताऱ्या बाबाचं रूप घेऊन साखरपुड्यामध्ये आला होता आणि माझा साखरपुडा मोडला. पुढे आता शशिकला त्याच्या मनात काही भीही भरवू लागते आणि म्हणते हे बघ मेहंदीच्या वेळी काय घडलं तुला तर माहीत असेल, साखरपुडा तर मोडलाच मोडला आणि मेहंदीमध्ये सुद्धा खूप मोठा घोळ झाला. मेहंदीच्या वेळी तर तू एवढं छान नाव तिचं काढलं होतं, तिने वेगळंच काही केलं तरी केलं आणि तुझ्या हातावरची ती मेहंदीच अख्खी खराब करून टाकली. अरे उद्या मेहंदीच्या वेळी निदान तुझी उष्टी हळद तरी तिला लागू दे, नाहीतर तो राया येईलच उष्टी हळद लावायला. तेव्हा आता रायाचं नाव घेता जाता जयला प्रचंड राग येत असतो. तेव्हा शुभ कार्याच्या अगोदर शुभ बोलावं ही पद्धत नाही आहे का तुमच्यात, असं रागातच आता जय विचारतो. मग आता आमच्याकडे काय काय पद्धती आहेत ना अजून तुम्हाला सुद्धा माहीत नाही, असं शशिकला म्हणते. उद्या हळदीसाठी तुला सावध करायला आले एवढंच. मग आता जय म्हणतो मला सावध करायची काही गरज नाही आहे, कारण आता माझी उष्टी हळदच त्या मंजिरीला लागणार, हे मी लिहून देतो. आता तू त्याची काळजी करू नको, फक्त माझ्या स्वागताची काळजी कर, असं आता जय म्हणतो. यावेळी मी पूर्णपणे अलर्ट आहे, त्यामुळे आता कुणी मला काहीही करू शकत नाही, माझ्या विरोधात डावसुद्धा रचू शकत नाही. तर दुसरीकडे आता मंजिरी ही रायासमोर हात जोडते आणि म्हणते हे बघ मी तुझ्यासमोर हात जोडायला आली आहे, याचा अर्थ असा नाही की तुला काही माहीत नाही राया, पण मला त्या जयबरोबर लग्न करायचंच नाही आहे, त्या जयची उष्टी हळदसुद्धा लावायची नाही आहे. मी हे करते ना ते फक्त नानांसाठी आणि जिजीसाठी करते आणि तुला सांगून तरी काय उपयोग, कारण 2 दिवसांवर आता लग्न आलंय. तेव्हा आता तू काय करणार आहेस, तू फक्त कडेवर हात ठेवून उभा राहा राया, बाकी काहीच करू नकोस तू, आणि मला हे लग्न करायचं नाही आहे एवढंसुद्धा तू लक्षात ठेव. तर दुसरीकडे आता राया हा मंदिरात त्याच येत असतो. त्यावेळी निखिल मात्र बाहेर उभा असतो. तेव्हा आता निखिल रायाला पाहत त्याला अडवत म्हणतो की राया हे बघ माझी बहीण आहे आतमध्ये मंदिरात गेली आहे, त्यामुळे अजिबात तू जायचं नाही आणि तुझ्या या मित्रांनी सुद्धा, कारण मी तिच्या संरक्षणासाठी इथे उभा राहिलोय. आता एक भाऊ ना आपल्या बहिणीसाठी जीव देऊ सुद्धा शकतो आणि जीव घेऊ सुद्धा शकतो, अशी धमकीच प्रत्यक्षपणे निखिल आता रायाला देतो. त्यानंतर राया म्हणतो हे बघ मी अजिबात तिकडे चाललोच नाही आहे तिला भेटायला, फक्त तिला एवढंच सांग की मी चाललोय एवढंच सांग. मग आता तो जायला निघतो आणि मग निखिल म्हणतो की थांब जरा, तू कुठे चाललास ना हे फक्त सांग, कारण मी तुला म्हटलो ना मी माझ्या बहिणीच्या भल्यासाठी काहीही करू शकतो म्हणून, आणि मला माहीत आहे की तू माझ्या ताईचा खूप चांगला मित्र आहेस, तू जे काही करशील ना राया भाऊ त्यामध्ये तिचं अगदी भलंच आहे. तेव्हा रायाला आनंद होतो आणि मग तो विचारतो खरंच भेटू का. तेव्हा आता हो खरंच भेट, कारण तो जय चांगला माणूस आहे की वाईट माणूस आहे हे मला माहीत नाही, परंतु माझ्या ताईचा तुझ्यावर मात्र पूर्णपणे विश्वास आहे आणि हे मी ठामपणे सांगू शकतो, असं आता निखिल म्हणतो. आता निखिलने रायावर विश्वास ठेवल्यामुळे तो खूपच खुश होतो आणि राया म्हणतो थँक्यू हा विश्वास ठेवल्याबद्दल. दोघेही आता गळाभेट घेतात. त्यानंतर आता तो लगेच मंदिरामध्ये येतो.
तो तेव्हा तो आता म्हणतो मिसफायर ऐक ना. तेव्हा राया बोल ना रे, काय म्हणतोस तू, आला का? तेव्हा आता राया म्हणतो हो मी आलोय, मी जामखेडला जाऊन आलो. त्यावेळी आता मंजिरी खुश होते आणि विचारते काय रे राया, मग मला सांग ना राया, अरे तिकडे काय काय झालं नक्की, म्हणजे तिकडे तुला कुणी भेटलं की नाही? त्यावेळी आता जयची बायको भेटली का जामखेडला गेल्यानंतर, असं आता ती विचारते. तेव्हा आता तो म्हणतो की हो मी गेलो होतो, परंतु मला असं वाटतंय त्या घोरपड्याला ना अगोदरच समजलं होतं की आपण तिकडे इन्फॉर्मेशन काढण्यासाठी जाणार आहे. मग एका माणसाला जेव्हा मी फोटो दाखवला ना त्या घोरपड्याचा, तेव्हा तो तर हादरायलाच लागला, घाबरायला लागला. तेव्हा का बरं त्या जयला एवढे सर्वजण का घाबरतात तिकडे, असं आता मंजिरी विचारते. तेव्हा राया म्हणतो काय माहीत का घाबरतात ते तर माहीत नाही, परंतु कसं आहे ना, एका माणसाला मी 2-4 ठोके दिले आणि मग जरा खोपच्यात घेतला आणि विचारलं या जयचं काय प्रकरण आहे. मग त्याने मला कसं बसं थोडं सांगितलं, त्या जयच्या घरचा पत्ता सांगितला. मग जेव्हा मी जयच्या घरी गेलो ते सगळं काही पाहून आम्हालाच धक्का बसला, कारण जयचं घर हे जळून खाक झालेलं होतं. म्हणजे त्याला अगोदरच सुगावा लागला होता की मी तेथे जाणार आहे म्हणून. तेव्हा हे ऐकताच आता मंजिरीला प्रचंड धक्का बसतो, कारण जामखेड सोडून जाणं हे अगोदरच ठरलेलं होतं. त्यावेळी आता मंजिरी म्हणते एवढं सगळं करून शेवटी जयची बायको तुला भेटलीच नाही ना, असं म्हणून ती आता रडू लागते आणि रायाला म्हणते आपल्याकडे खरंच खूप कमी वेळ आहे रे राया, लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. अरे राया, आज माझं ग्रहमक आहे, मी काय करू तूच सांग ना आता, मला खूप टेन्शन आले, मला नाही करायचं त्या जयबरोबर लग्न, आणि उद्या माझी हळद आहे आणि परवा लग्न असं म्हणणार असते, पण तिला तो तोंडातून शब्द देखील आता उच्चारावत नसतो. मग आता ती अजूनच रडू लागते. तेव्हा आता तो म्हणतो मिसफायर तू टेन्शन घेऊ नको. मग आता ती म्हणते मला खूप वेळ आता घरातच राहावं लागणार आहे, काहीही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर जयच्या बायकोचा शोध लावलाच पाहिजे. मग आता राया म्हणतो आहे ना मी, हा वेळ आहे ना तेवढा पुरेसा आहे माझ्यासाठी. मग मंजिरी म्हणते माझी मदत नाही लागणार ना तुला, कारण मला घराबाहेर कोणी जाऊ देईल असं मला वाटत नाही आहे. त्यावेळी आता तो म्हणतो की काळजी करू नको, मी आहे आणि माझे मित्र पण आहेत. तेव्हा मंजिरी म्हणते काही लागली ना मदत तर मला सांग, अर्जंट काही लागली तर मी नक्कीच येईल, काहीतरी कारण काढून. तेव्हा ठीक आहे असं आता राया म्हणतो. मग नंतर आता पुन्हा मंजिरी रडू लागते आणि रायासमोर हात जोडते. तेव्हा आता राया देखील आता विठुरायासमोर हात जोडतो. दोघेही अगदी जोडीने विठुरायाला नमस्कार करतात. मग आता एक लक्षात ठेव राया, असं आता मंजिरी म्हणते. तेव्हा राया विचारतो काय झालं. मग आता ती म्हणते हे बघ, माझं लग्न ज्या दिवशी होईल ना त्या दिवसापर्यंत जर काही झालं नाही तर मी काहीच करू शकत नाही आहे, कारण जीजी आणि नानांसाठी मी हे लग्न करते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला हे लग्न करायचं नाही आहे. मी तर माझ्या लग्नातून अशी मंडपातून अशी उठू शकत नाही स्वतः, ते करू शकतो ना काम फक्त तूच मला मदत करू शकतो. तेव्हा राया हो असं म्हणतो आणि मंजिरीला शब्द देतो की बघ मी तुझं लग्न त्या घोरपड्याबरोबर अजिबात होऊ देणार नाही आहे, तू टेन्शन घेऊ नको अजिबात. तेव्हा रायावर विश्वास ठेवून आता मंजिरी पुन्हा एकदा विठुरायाच्या पाया पडते आणि जायला निघते. रायाच्या हातात जे घड्याळ असतं त्या घड्याळाला तिची ओढणी चढकते आणि मग ती मागे पाहते. तेव्हा आता राया हा मंजिरीकडे पाहतच राहतो, तर मंजिरी देखील आता रायाकडे खूप वेळ पाहत असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता राया हा आता पेटून उठलेला असतो, कारण आता मंजिरीला जयबरोबर लग्न करायचं नसतं आणि नक्की कुणी त्या गोळ्या बदलल्या हे त्याला शोधून काढायचं असतं. शेवटी त्याला कुठून ना कुठून खबर मिळतेच की नक्की कुणी गोळ्या बदलल्या. त्यामुळे तो त्या माणसांना आता पकडूनच आणतो आणि त्यांना असं बांधून ठेवतो आणि बदडून काढतो. त्याच वेळी आता राया म्हणतो की सांगा अगोदर कुणी त्या गोळ्या बदलल्या होत्या. त्याच वेळी आता ती माणसं काही सांगायला तयार होत नाही. मग राया अजूनच त्यांना चांगला बेदम चोपतो. त्यावेळी ते म्हणतात हो आम्ही सांगायला तयार आहे, मग आता सांगा पटकन असं राया म्हणतो. त्याच वेळी आता ते म्हणतात की एका मुलीला आम्ही त्या गोळ्या दिल्या होत्या, खोट्या गोळ्या, आणि तिच्या हातावर जय असं टॅटूने नाव लिहिलेलं आहे. त्यावेळी हे ऐकताच आता रायाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग नंतर
तो लगेच मंजिरीकडे जातो आणि मंजिरीला म्हणतो आपल्याला खूप मोठी एक न्यूज समजली आहे. तेव्हा काय झालं असं आता ती विचारते. तेव्हा तो म्हणतो अगं अशी कुणीतरी तुमच्या घरात मुलगी आहे, तिच्या हातावर नाव जय असं आहे. त्याच मुलीने त्या गोळ्या सगळ्या बदलल्या होत्या. ऐकताच आता मंजिरीला प्रचंड मोठा धक्का बसतो. दोघेही आता एका रूममध्ये बोलत असतात. तेवढ्यातच त्या रूमचं दार आता जय ठोठावतो. तेव्हा हे दोघेही खूप घाबरतात. नक्की कोण आलं असेल याचा विचार ते करत असतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.